मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या गुरुशिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। आपली आता असणारी बोर्डाची जी एक्झाम आहे ती जवळ आलेली आहे आणि काही दिवसांमध्ये आता आपल्या असणाऱ्या बोर्डाच्या ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत ते आपल्या सुरू होणार आहेत। आपल्याला कल्पना आहे इंग्रजी विषयाचा 80 मार्कांचा पेपर आपण रिटन टेस्ट देत असतो आणि त्याच्या अगोदर आपली 20 मार्कांसाठी ओरल टेस्ट होत असते। तर याच ओरल टेस्टची आपल्याला कशी तयारी करायची आहे, 100% कोणते प्रश्न येणार आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे की नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या गुरुशिष्य अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। आपला जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये सीट नंबर प्रमाणे जाऊन बसायचं आहे आणि मग गेल्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, आपण ज्यावेळेस आपल्या ब्लॉकमध्ये एंट्री केली की मग आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। तर सर्वात प्रथम तिथे गेल्यानंतर आपल्याला जो आपली एक्झाम घेणारा एक्झामिनर आहे, जे टीचर्स आहेत, ते काय करणार आहेत तर बोर्डाची तुम्हाला जी स्क्रीनवर तुम्हाला अटेंडन्स दिसते अशा प्रकारची अटेंडन्स असणार आहे। इकडे सिरियल नंबर आहे, सीट नंबर आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट आहे आणि स्टुडंट सिग्नेचर आहे। तर आपण काय करायचंय, ज्या पद्धतीने सिरियली आपला जो सीट नंबर आहे तो सीट नंबर लिहून आपलं स्वतःचं नाव लिहून आपण सही करायची। सही करताना काळजी घ्यायची आहे, आपण आपल्या हॉल तिकीटवर जशा पद्धतीने सही केलेली आहे तशाच पद्धतीची सही करायची आहे। एकदा इकडे तुम्ही अटेंडन्सवर तुमची सही केली, प्रत्येक बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला अटेंडन्सवर सही करावीच लागते। सेम तशा पद्धतीने आपल्याला इकडे ओरल एक्झामला सुद्धा आपली अटेंडन्सवर आपल्याला सही करायची आहे। त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये 30 विद्यार्थ्यांची असणारी ही बॅच आहे। 30 विद्यार्थी ॲट ए टाइम किंवा एखाद्या वेळेस एखादे टीचर 25 विद्यार्थ्यांची सुद्धा घेऊ शकतील, पण इकडे आपल्याला अटेंडन्समध्ये 30 विद्यार्थ्यांसाठीचे कॉलम्स असतात। त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीची असणारी बोर्डाची आपल्याला काय येणार आहे, उत्तरपत्रिका येणार आहे, जिच्यामध्ये आपण 10 गुणांची असणारी लिसनिंग टेस्ट आपण लिहिणार आहोत। लिसनिंग टेस्ट बघा, तर इकडे आपल्याला काय करायचंय, शाळेचं कनिष्ठ महाविद्यालय केंद्राचं नाव लिहायचं आहे, आपल्या शाळेचं नाव। त्याच्यानंतर आपल्या शाळेचा महाविद्यालयाचा संकेतांक क्रमांक, इंडेक्स नंबर आहे। आपले टीचर आपल्याला सांगतील आपल्या कॉलेजचा इंडेक्स नंबर कोणता आहे किंवा आपल्या हॉल तिकीटवर सुद्धा लिहिलेला असतं, तो इंडेक्स नंबर आपल्याला लिहायचा आहे। सीट नंबर इन फिगर्स, आपला असणारा सीट नंबर, मग M0 असेल तर M पासून सुरुवात करायची आपण, यस असेल तर यस पासून, जो आपला असणारा अल्फाबेट आहे तो अल्फाबेट आणि नंतर आपला असणारा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला तिकडे लिहायचा आहे। त्याच्यानंतर म्हटलेले सीट नंबर इन वर्ड्स, शब्दामध्ये आपला बैठक क्रमांक आपल्याला लिहायचा आहे। ज्या दिवशी ओरल आपण देतोय ती दिनांक लिहायची आहे, सब्जेक्ट लिहायचं आहे इंग्लिश आणि उत्तर लेखनाची भाषा सुद्धा काय लिहायची आहे, इंग्लिश। नंतर लगेच खाली दिलेलं आहे की उमेदवाराने फक्त या ओळीच्या वरील सदरे भरावायचे आहेत, म्हणजे आपल्याला वरीलच फक्त ते सगळं भरायचं आहे। त्यानंतर खालील ओळीपासून लिहिण्यास सुरुवात करावी। आता लगेचच ही खालची ओळ आहे, इथून आपल्याला जशा पद्धतीने टीचर सांगतील तशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, लिहायला सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतर तिथे लिहून झाल्यानंतर पहिला पेज फक्त आपल्याला हाफ मिळणार आहे, कारण की हाफमध्ये आपण इन्फॉर्मेशन भरलेले आहे। आणि इकडे लिहून झालं की हा जो सेकंड पेज आहे बॅक पेज, त्याच असणाऱ्या पेजच्या पाठीमागे पाठकोड आपल्याला राहिलेलं पुढचं लिहायचं आहे। चला तर मग आता आपण ही माहिती पाहिली। आता ओरल एक्झाम आपली कशी असणार आहे, ओरल एक्झामचा फॉर्मॅट काय आहे तो आता आपण पाहणार आहोत। बघा, इंग्लिश ओरल टेस्ट 20 मार्क्स, क्वेश्चन नंबर 1 लिसनिंग स्किल टेस्ट 10 मार्क्स। बघा, आता आपण लिसनिंग स्किल टेस्ट आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे। 10 मार्क्स आपल्याला इकडे 3 ऍक्टिव्हिटीज असतात, त्याच्यापैकी आपले टीचर फक्त आपल्याला 2च ऍक्टिव्हिटी कोणत्याही विचारणार, 3 पैकी कुठल्याही 2। मग पहिली ऍक्टिव्हिटी आहे लिसन सेंटेन्सेस अँड राईट 5 सेंटेन्सेस फॉर 5 मार्क्स।
इकडे आपल्याला वाक्य विचारली जातील, 5 वाक्य. मग ती 5 वाक्य कोणती असू शकतील? तर ती 5 वाक्य आपल्याला होमोफोन्स असणारी किंवा टंग ट्विस्टर्स विचारले जातील. होमोफोन्स असणारी म्हणजे काय? जवळजवळ उच्चार शब्दांचा सारखाच आहे, प्रोनाउन्सिएशन जवळजवळ सारखंच आहे, परंतु स्पेलिंग त्याच्या वेगवेगळे आहेत, अशा प्रकारचे. मग असे असू शकतं बघा, शी सेल्स सी शेल्स ॲट द शी शोर. हे बघा, हे काय आहे? तर याच्यामध्ये जवळजवळ सर्व जे असणारे मी प्रोनाउन्स केलेले शब्द आहेत ते जवळजवळ उच्चार त्यांचा सारखाच आहे. हे होमोफोन्स किंवा टंग ट्विस्टर. अ ट्विस्टर ऑफ ट्विस्ट, वन्स ट्विस्टेड अ ट्विस्ट, अशा पद्धतीनं सारखे सारखे उच्चार असणारे वाक्य जे आहेत आपल्याला काळजीपूर्वक इकडे काय करायचं आहे ते ऐकायचे आहेत आणि स्पेलिंग मिस्टेक न करता आपल्याला काय करायचे आहेत ती लिहायची आहेत, कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक न करता. बघा, मी तुम्हाला उदाहरणासाठी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1, A1 ऍक्टिव्हिटी, लिसन अँड राईट सेंटेन्सेस, 5 मार्क्स. आय सॉ अ किटन इटिंग चिकन इन द किचन. बघा, किटन, चिकन, किचन हे जवळजवळ कदाचित आपल्याला ऐकायला सारखे येऊ शकतात, पण आपल्याला काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न करता आपल्याला लिहायचं आहे. आय स्क्रीम, यू स्क्रीम, वी ऑल स्क्रीम फॉर आईस्क्रीम. बघा, स्क्रीम आणि आईस्क्रीम जवळजवळ सारखंच आहे. स्क्रीमची स्पेलिंग वेगळी आहे, क्रीमची स्पेलिंग वेगळी आहे. बघा, तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारची असणारी सारखेच उच्चार असणारे शब्द इकडे वाक्यामध्ये असतील आणि अशा प्रकारची वाक्य आपल्याला विचारली जाऊ शकतात. एवढंच म्हटलेलं, शी सेल्स बाय द शी शोर, अशा प्रकारची वाक्य. 4 फाईन फ्रेश फिश फॉर यू, ही तुम्हाला फळ्यावर वगैरे लिहून देणार नाही. तुमची लिसनिंग टेस्ट चेक करायची आहे, तुम्हाला किती छानपैकी ऐकून ते तुम्ही लिहिताय हे चेक करायचंय, तपासायचंय. टीचर आपल्याला ही वाक्य 1दा, 2दा, जास्तीत जास्त 3दा वाचून दाखवणार आहेत आणि आपल्याला ती ऐकून काय करायची आहेत, लिहायची आहेत. अशा पद्धतीनं 5 वाक्य दिली जातील. ही 5 वाक्य आपल्याला काय करायची आहेत, व्यवस्थितरित्या 5 मार्क्ससाठी आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी 2, लिसन अ पोयम अँड आन्सर द क्वेश्चन्स, 5 मार्क्स. आपल्याला इकडे काय, स्क्रीनवर तुम्हाला इकडे पोयम दिसेल, स्क्रीनवर तुम्हाला इकडे पोयम दिसेल, पण तिकडे मात्र पोयम नसणार आहे. तिकडे मात्र पोयम नसणार आहे. ती पोयम ते काय करणार आहेत, वाचून दाखवणार आहेत. आपल्याला ती व्यवस्थित ऐकायची आहे, ऐकून तिचा अर्थबोध करून घ्यायचा आहे आणि मग याच पोयमवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. बघा, इकडे पोयम दिलेले ऑनवर्ड मार्च, ऑनवर्ड मार्च, ऑनवर्ड मार्च. तिकडे आपल्याला 2 मार्क्ससाठी गिस्ट विचारलं जाऊ शकतं. रायमिंग पियर्स आहेत, रायमिंग पियर्स 2 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. फिगर ऑफ स्पीच 1 मार्क. अशाच प्रकारचे प्रश्न जवळजवळ पोयमवर विचारले जातात. आपल्या ओरल एक्झामला जवळजवळ अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि म्हणून ज्यावेळेस आपण आपण ज्यावेळेस ही पोयम ऐकणार आहोत, याच्यातले अत्यंत आपल्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की पोयम ऐकायच्या अगोदर प्रश्न काय केलेले असतील, ब्लॅकबोर्डवर आपल्या किंवा व्हाईट बोर्डवर लिहिलेले असतील. मग हे चांगलं आहे की कोणते प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर ऐकता ऐकता आपल्याला कलेक्ट करायची आहेत, ती लिहायची आहेत. ऐकता ऐकता आपल्याला काय करायचे, लिहायचे. टीचर आपल्याला मोठ्या आवाजात, सुस्पष्ट आवाजात ही जी असणारी पोयम आहे ती रीड करून दाखवणार आहेत. आपल्याला ती व्यवस्थित ऐकायची आहे आणि फळ्यावरच्या प्रश्नांची उत्तरं जी लिहिलेली आहेत, प्रश्न लिहिलेले असतील मात्र उत्तरं लिहिलेली नसतील, आपल्याला पोयम लिहिलेली नसेल, आपल्याला पोयम ऐकता ऐकता ती उत्तरं काय करायची, शोधायची आहेत. तर मग गिस्ट असेल म्हणजे त्या पोयमचा असणारा जो काही अर्थ आहे, समरी आहे, ती आपल्याला लिहायची आहे. रायमिंग पियर्स आपल्याला लिहायचे आहेत. या पोयममध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे तो फिगर ऑफ स्पीच लिहायचे. अशा पद्धतीनं पोयम असेल. बघा, तुमच्या माहितीसाठी इकडे एक आन्सर शीट आहे, त्याच्यामध्ये आपण आता जी पोयम आपण स्क्रीनवर पाहिली तिचीच उत्तरं लिहिलेली आहेत. गिस्ट लिहिलेलं आहे, रायमिंग वर्ड्स लिहिलेले आहेत आणि फिगर ऑफ स्पीच लिहिलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन आलेलं आहे. ऑनवर्ड मार्च, ऑनवर्ड मार्च, ऑनवर्ड मार्च म्हणून रिपिटेशन आहे. याच्यामध्ये आलेले शब्द आहेत रायमिंग
वर्ड्स आहेत, रायमिंग पियर्स आहेत, स्काय हाय, डॉन ऑन, अशा पद्धतीने आणि गिस दिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, या असणाऱ्या पोयमवर आपल्याला लिहायच्या आहेत. पोयमच्या ऐवजी कदाचित तुम्हाला इकडे काय विचारलं जाऊ शकतं, तिसरी ऍक्टिव्हिटी, लिसन अ स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन्स, 5 गुणांसाठी. मग आपल्याला इकडे मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक छोटीशी काय असणार आहे, स्टोरी असणार आहे. पुन्हा इकडे आपल्याला या स्टोरीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. थीम लिहा 2 गुणांसाठी, मोरल किंवा व्हॅल्यूज 2 गुणांसाठी लिहा, युअर ओपिनियन अबाउट द स्टोरी 1 मार्क, 1 गुणांसाठी तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे या स्टोरीवर 5 गुणांचे प्रश्न असू शकतात. किंवा आणखी एक फॅक्च्युअल टाईप क्वेश्चन्स तुम्हाला इकडे विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांच्या व्यतिरिक्त 1-1 गुणांसाठी म्हणा, 2-2 गुणांसाठी. मग ते फळ्यावर पुन्हा कवितेसारखेच फळ्यावर काय केलेले असतील, लिहिलेले असतील पोयम सारखे. मग आपल्याला खूप चांगली गोष्ट आहे, ऑलरेडी प्रश्न ब्लॅकबोर्डवर व्हाईट बोर्डवर असतील. आपल्याला ते प्रश्न वाचल्यानंतर मग टीचर आपल्याला हा पूर्ण असणारी जी स्टोरी आहे ती रीड करून दाखवणार आहेत आणि रीड केल्यानंतर ऐकता ऐकता आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं काय करायचे, शोधायचे आहेत. बघा, याच प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे लिहिलेली आहेत बघा, लिसन स्टोरी अँड राईट आन्सर्स. बघा, थीम लिहिलेली आहे या स्टोरीची, फॉक्स, मोरल व्हॅल्यूज लिहिलेले आहेत आणि ओपिनियन अबाउट द स्टोरी, युअर ओपिनियन, ते सुद्धा इकडे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं या असणाऱ्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत. या 3 ऍक्टिव्हिटीज पैकी टीचर कुठल्याही 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला विचारतील, याची व्यवस्थित आपण तयारी करायची आहे आणि त्याच्यावरच्या असणाऱ्या 2 ऍक्टिव्हिटीज न खाडाखोड करता सुस्पष्ट चांगल्या अक्षरात व्यवस्थित जागा सोडून, इकडे मी स्क्रीनवर दाखवलं याच्यामध्ये थोडीशी गिचडी आहे, एक लाईन सोडलेली नाही. तुम्ही सुव्यवस्थित प्रेझेंटेशन चांगलं करा, एक लाईन सोडा, एक वाक्यानंतर, एक सेंटेन्स नंतर आणि प्रश्नांच्या उत्तरानंतर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचा पेपर तुम्ही लिहा. हे झाल्यानंतर आपण पुढे जाऊया. इकडे झाले आपले 10 मार्क्स लिसनिंग स्किलसाठी. आता मात्र आपण जाऊया क्वेश्चन नंबर 2, स्पीकिंग स्किल टेस्ट, अत्यंत महत्वाची. इकडे आपले जे असणारे 10 मार्क्स आहेत ते आपल्याला आपल्या स्पीकिंग स्किलवर आपल्याला मिळवायचे आहेत. इकडे काय असेल पहा, दिलेलं आहे स्क्रीनवर. हिअर यू हॅव टू शो युअर स्पीकिंग ॲबिलिटी इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये तुम्हाला किती छान बोलता येतं, तुमची फ्लुएन्सी किती आहे इंग्लिश लँग्वेजवरती तुम्हाला इकडे दाखवायची आहे. मग इकडे टीचर विल आस्क यू, काय विचारतील, टू गिव्ह अ स्पीच, टू टेल अ स्टोरी, टू स्पीक बाय गिव्हिंग टॉपिक, टू डिस्क्राईब समथिंग, टू रिसाइट अ पोयम, टू रिपोर्ट समथिंग, टू डिस्कस एनी टॉपिक, 2 or more स्टुडंट्स. यामध्ये कन्व्हर्सेशनमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र येऊन ते तिकडे प्रेझेंट करू शकतात. टू एक्सप्लेन टर्म, टू गिव्ह इन्फॉर्मेशन, अशा पद्धतीनं एखादा स्पीच आपण घेऊ शकतो, एखादी स्टोरी आपण नरेट करू शकतो, एखादं कन्व्हर्सेशन असेल, कुठली एखादी सिच्युएशन आपण तिथे सांगून, मग बस कंडक्टर असेल आणि ट्रॅव्हलर असेल किंवा टीचर स्टुडंट किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये आहात तर तिथला ऑफिसमधला एखादा कर्मचारी असेल आणि तुम्ही असं चर्चा करतायत किंवा तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये 2 विद्यार्थी आहात आणि एक्झाम बद्दल चर्चा करतायत. अशा प्रकारचं कन्व्हर्सेशन तुम्ही अगोदरच तयारी करून तिकडे तुम्ही प्रेझेंट करू शकता. रोल प्ले करू शकता, तुम्ही इकडे नरेशन करू शकता, मोनोलॉग देऊ शकता, डिबेट करू शकता, मॉक इंटरव्ह्यू तुम्ही तिकडे देऊ शकता 2 विद्यार्थी एकत्र येऊन. अशा पद्धतीनं तुम्ही या कुठल्याही असणाऱ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुमची असणारी इंग्लिश लँग्वेजवर जे असणारी तुमचं काही प्रभुत्व आहे, तुमची जी फ्लुएन्सी आहे ती तुम्हाला इकडे दाखवायची आहे. तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग स्किल तुमच्यामध्ये किती आहे हे या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमधून चेक केलं जाणार आहे. याच्यापैकी कुठली एक ऍक्टिव्हिटी, मी भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, याच्यापैकी कुठली एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला करून दाखवायची आहे. or to narrate any incident or to describe junior college class teacher, vice principal, etc. to report the celebration of Republic Day or Teachers Day or blood donation. इकडे रिपोर्ट सुद्धा तुम्हाला बोलून दाखवावा लागेल. तुम्हाला टीचर जशा पद्धतीनं सांगतील तशा पद्धतीनं तुम्हाला इकडे काय करायचं आहे, बोलायचं आहे, तुम्हाला स्पीक करायचं आहे. एखाद्या वेळेस टीचर स्वतःहून सांगतील, तुम्हाला जे घ्यायचं, एखादा स्पीच घ्यायचा तुम्ही स्वतःहून घ्या.
तर आपण स्वतः एखाद्या स्पीचची म्हणा, एखाद्या स्टोरीची म्हणा तयारी करून जायची, किंवा काही डायलॉग्स असतील, दोन तुम्ही विद्यार्थी एकत्र असाल, तुम्ही एकत्र त्या बॅचमधले जे विद्यार्थी आहेत ते एकत्र त्यांनी जर एखादा कन्व्हर्सेशनची तयारी केली असेल तर ती आपण टीचर समोर प्रेझेंट करायची आहे. किंवा तुम्ही एखाद्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे, हॉबीज विषयावर बोलायचं आहे, मग हॉबीज त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. मोबाईल फोनवर तुमची एखादी कुठली तरी आवडती वस्तू असेल तुम्हाला मिळालेली, तिच्यावर तुम्ही बोलू शकता. फॅशनवर बोलू शकता. असे वेगवेगळे विषय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. याच्यापैकी कुठल्याही एका विषयावर तयारी करून जाऊन तुम्ही बोलू शकता. किंवा टीचरनं तुम्हाला दिलेला जो विषय आहे त्या विषयावर तुम्हाला तिकडे बोलावं लागेल. पण बहुतेक वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्ही स्वतःच तयारी करून जायची असते आणि त्या विषयावर बोलायचं असतं. रिअरली टीचर स्वतःहून एखाद्या वेळेस विषय देतो आणि मग तुम्हाला बोलायला सांगतो, असं रिअरली होतं. पण बहुतेक वेळेस म्हणून इकडे काय करा, तुम्ही स्वतः तयारी करून जा, एखाद्या स्पीचची तयारी करून जा, एखाद्या टॉपिकची तयारी करून जा आणि तुम्ही तिकडे टीचरला काय करा, टीचर समोर प्रेझेंट करा. त्याच्यानंतर या स्पीकिंग स्किलमध्ये आपले जे असणारे 10 मार्क्स आहेत त्याची मार्किंग स्कीम कशी आहे, तर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिकला 2 मार्क्स आहेत. तुम्ही ज्या टॉपिकवर बोलताय तो टॉपिक तुम्हाला किती समजलेला आहे, किती कळलेला आहे, त्याची तुम्हाला स्वतःला किती अंडरस्टँडिंग झालेली आहे, याला 2 मार्क्स आहेत. प्रिपरेशन, प्रोनाउन्सिएशन, इंटरॅक्शन्स, तुम्ही बोलत असताना तुमची तयारी कशी आहे, तुमचे उच्चार कसे आहेत, तुमच्या इंटरॅक्शन्स कशा आहेत, याला 2 मार्क्स आहेत. बॉडी लँग्वेज, व्होकॅब्युलरी, ग्रामर हे सगळं बघितलं जाणार आहे. तुम्ही बोलताय ते ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यामधले जे व्होकॅब्युलरी आहे ती बघितली जाणार आहे. तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे हे सगळं करत असताना त्यासाठी 2 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर कंटेंट आणि फ्लुएन्सी, त्या भाषेवरची तुमची फ्लुएन्सी किती आहे, ते कंटेंट नॉलेज तुम्हाला किती आहे ते तपासलं जाईल. कम्युनिकेशन तुमचं कसं आहे हे सगळं प्रेझेंट करत असताना अशा पद्धतीनं 5 पॉइंटला 2-2 मार्क्स असे 10 मार्क्स तुम्हाला काय दिले जाणार आहे, स्पीकिंग स्किल टेस्टसाठी दिले जाणार आहेत. या सगळ्यांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त लक्ष द्या त्या टॉपिककडे, त्या टॉपिकची व्यवस्थित तयारी करा आणि न घाबरता, न चुकता जवळजवळ तुम्ही 3 ते 4 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं तुम्ही लगातार बोलू शकता, सुस्पष्ट आवाजात, एकदम आत्मविश्वासानं. अशा पद्धतीची तुम्ही तयारी करा आणि परीक्षेला जा. खूप सोपी एक्झाम असते, अजिबात टेन्शन घेऊ नका. फॉर oral exam, so I am going to give you some tips. So prepare yourself for the oral exam. Be punctual. वेळेवर आपण तिथे पोहोचलं पाहिजे, वेळेच्या अगोदरच आपण तिथे पोहोचलं पाहिजे. शो कॉन्फिडन्स while speaking and giving your oral examination. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देत आहात त्यावेळेस, स्पेशली ज्यावेळेस तुम्ही स्पीकिंग टेस्ट देताय त्यावेळेस मात्र तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. लिसन केअरफुली. इथे सुद्धा ज्यावेळेस स्पेशली तुम्ही लिसनिंग स्किलची 10 मार्कांची टेस्ट देताय, ज्यावेळेस तुम्हाला ऐकून वाक्य लिहायचे त्यावेळेस काळजीपूर्वक तुम्ही सगळं ऐकलं पाहिजे. डू मच प्रॅक्टिस. आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. ओरल एक्झामच्या अगोदर आपण तयारी केली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, आपण सराव केला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सराव होणार आहे. कंट्रोल बॉडी मुवमेंट्स. बघा, ज्यावेळेस आपण ओरल देत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठेतरी थोडीशी भीती असते, आपल्यामध्ये स्टेज डेअरिंग थोडीशी कमी असते आणि मग आपल्याच बॉडी मुवमेंट्सवर आपला कंट्रोल नसतो, आपण घाबरतो वगैरे. तर प्रॅक्टिस करा आणि आपल्या असणाऱ्या बॉडी मुवमेंट्सवर थोडासा कंट्रोल, नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनं तुम्ही ओरल एक्झामसाठी प्रिपेअर झालं पाहिजे. या टिप्स आहेत, ह्या लक्षात घ्या आणि प्रॅक्टिस करा. निश्चितच तुम्हाला खूप चांगले मार्क्स इकडे मिळू शकतात. अजिबात टेन्शन येणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, या व्हिडिओनुसार तुम्ही तयारी करा, निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.